तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एका छोट्याशा चॅनलवर. तर पार्ट 2 आहे गणपती विसर्जनाचं. हा तर आज अतुल मुलाखत घेणार आहे साहेबांची. बघूया. बोल ना. याला मुलाखतीला घेतलंच नाही, यांना बोलता येणं चालत बोलायला. तर एक आसनगावचा गणपती आणलाय विसर्जन करायला, तर तेच आता काय येते बघूया. कुठे आसनगाव साईडची लोक ना मुंडेवाडीत गणपती विसर्जन करायला जातात. तिथं नदी आहे छोटीशी, पण तिथे अचानक 5 जण गणपती विसर्जन करायला गेले आणि त्याच्यातले 3 जण उडाले. मग तिकडे कोणी विसर्जन करत नव्हता. मग सगळे आपल्या सापगाव मध्ये आले. मग त्याला विचारलं किती फूट उंचीची मूर्ती आहे तुमची, तर तो सांगत होता 6-6.5 फुटाची असेल. मग एकाला पाठवली मूर्ती पाहायला. डायरेक्ट मध्ये का आम्हाला बिर्याणी द्यायच्या, म्हणजे आम्ही विसर्जनाला आलतो. बिर्याणी तुम्ही खात असाल तर सांगा, इथं भरपूर आहेत ठेवल्यात. कोणला बाहेर घ्या कोण तर स्पेशल व्हेज बिर्याणी आहे, सॉरी दम बिर्याणी काय म्हणू शकता त्या. तर पहिली मूर्ती आपली आली होती. जरा जास्तच मोठी मूर्ती होती, तरी पण आपण विसर्जन करणार होतो. त्यांना सांगितलं तुम्ही आरती करून घ्या. लाईफ जॅकेट लावता येणे, 2 डबे बिर्याणी खाल्ली त्यांनी. टाईट झालाय चांगला. पहिले लहान मूर्ती पुढे घेऊन चालत, त्याच्यानंतर मोठ्या मूर्तीला पण खाली उतरवायची सुरुवात केली. तिकडनं साहेबांचा आवाज आला की काय बोलतात. पण साहेब बोलतात का लाईफ जॅकेट येतेच जातील पाण्यात. चौकांच्या नाही चौकांना काय वाटतं तुला काय वाटतंय? चौघांच्या झाली का मूर्ती? निखिल बोलतो मी एकटाच नेईल. हा नेशील ना? 100% मुंडी पण चालते. एवढी मोठी बाप्पाची मूर्ती विसर्जन करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. आणि ज्याला पोहता येत नसेल ना, त्याने प्लीज पाण्यात असं काही विसर्जन वगैरे करायला जाऊ नका, कारण जीवाचा धोका असू शकतो. प्लीज लक्ष द्या या गोष्टीवर. विचार करा, ही मूर्ती एवढी मोठी आहे का जी एवढ्या जणांना समजत नाही. ती मूर्ती 6-7 जण घेऊन पाण्यात जातात आणि तिचं विसर्जन करतात. जर आम्ही एवढी मेहनत करतो गणपती विसर्जनासाठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी, तर तुम्ही एक व्हिडिओला लाईक नाही देऊ शकत तर काय फायदा. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करू शकत. सबस्क्राईब केल्याने काय तुमचं काय पैसे वगैरे काय संपत नसतात, पण आम्हाला खूप मदत होते व्हिडिओ बनवायला. तर प्लीज तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा. आणि वाटलं ना तर दाखवत जा, बाबा बघा सापगाव गावातली पोरं कशी कामं करतायत, म्हणून ही व्हिडिओ शेअरसुद्धा करत जा आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना. आम्हाला तेवढंच बरं वाटेल का बाबा आमच्या व्हिडिओ लोक पाहतात, लोकांना आमच्या व्हिडिओ आवडतात आणि लोक आम्हाला सपोर्ट करतात. तर सपोर्ट म्हणून का नाही, पण सबस्क्राईब आणि लाईक नक्की करत जा. आवडलं तर नक्की शेअर करत जा प्लीज. आता एवढी मोठी मूर्ती घेऊन जायचं म्हणजे सोपं नाही. आता तुम्ही विचार करा, ती मूर्ती नीट फिरवता सुद्धा येत नाही आहे आणि ती मूर्ती आम्हाला पाण्यात घेऊन जायची. पाण्यात मूर्तीचं वजन थोडा कमी होतं का, तर त्याच्यात थोडीफार हवा असते, पण पूर्णपणे वेट कमी नाही होते, समजलं ना. तर तेवढी मोठी मूर्ती घेऊन जाणं आणि नीट तिची काळजी घेऊन जाणं पाण्यात सोपं नाही आहे ह्या गोष्टी. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा प्लीज आणि कमेंट करा. मागे खूप जण असं बोलतात, असं करा तसं करा, हे इकडून घेऊन जा, तशी फिरवा, हे करा. पण जो पाण्यात असतो आणि जो मूर्ती घेऊन जातो ना, त्यालाच माहिती आपल्याला कशी मूर्ती न्यायची आहे, आपण तिला कशी हँडल करायची. मागे बोलणारे खूप असतात हो, पण मेहनत करणारे खूप कमी असतात. तर मेहनत करणाऱ्यांना ना जरा सपोर्ट करत जा.
त्याच्यानंतर खूप मोठी मूर्ती आली होती, मग ती आपल्याला क्रेननीच आणि पुलावरनंच विसर्जन करावी लागते क्रेनच्याद्वारे, कारण एवढी मोठी मूर्ती घेऊन जाणं खूप कठीण आहे. मग पाटाच्या चारही कोपऱ्यांना मजबूत दोरीनं बांधलं जातं आणि अलगद गणपती बाप्पाची मूर्ती क्रेनच्या साहाय्याने उचलून अलगद तिचं विसर्जन केलं जातं. चल पाठ पाडू चल उचल पाठ उचल त्याच्यानंतर दुसरी मोठी मूर्ती आमच्यासाठी विसर्जनासाठी आणली होती. एवढ्या मोठ्या मूर्त्यांचे तुम्हाला विसर्जन बघायचे असतील ना, तर तुम्हाला रात्री 10 नंतरच यावं लागेल, तेव्हाच येतात या सर्व मूर्त्या आणि खूप मजा येते, कारण भरपूर पब्लिक असते आणि विसर्जन करायला तर खूपच मजा येते आम्हाला. ही आमची दुसरी मोठी मूर्ती होती. याच्या अगोदर तर आम्ही लहान सहान एवढ्या मूर्त्या विसर्जन केल्या होत्या का काय मोजू पण शकत नाही. आम्ही असा नॉर्मली टार्गेट दिला तरी पण ना 100पेक्षा जास्त आम्ही विसर्जन केलं होतं मूर्त्या. आणि अगोदर ना होडीत विसर्जन करत होते छोट्या मूर्त्या, आणि नंतर आम्ही आलो, मग होड्या आतमध्ये ठेवल्या आणि मग आम्ही हाताने विसर्जन करायला लागलो. काही मूर्त्या एवढ्या वजनी असतात ना का उचलत सुद्धा नाही, आणि आतमध्ये घेऊन जाता आता एवढी आव्हान होते ना, खतरनाक लेवल, पण मजा तेवढी येते. हातात काढायची होती. कंटी काढ कंटी. हे जाऊ दे थोडी पुढं. आधीमध्ये लहान मूर्त्या पण यायच्या, त्याही पटापट आम्ही विसर्जन करत नेतो. लहान मूर्ती असली म्हणजे काय पटकन नेता येतं, पण मोठी मूर्ती असली का मग खूप जण लागतात. लहान मूर्तीला एक माणूस असला तरी भरपूर. जेवढ्या पण रात्री मूर्त्या येतात ना, त्या सर्व मंडळाच्याच असतात. आणि आता मला काही मंडळांची एवढी नावं माहीत नाही आहे, आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगा हा कोणाकोणाचा मंडळ होता, नक्की सांगा. पण का हा आम्ही या मंडळात आहेत किंवा या मंडळाची ही मूर्ती आहे, आणि कुठली आहे ते पण सांगा प्लीज. एवढी मोठी मूर्ती पाण्यात नेणं काही सोपी गोष्ट नाही आहे, आणि त्या मूर्तीला एवढं सांभाळून नेणं, आणि कुठला काही पाठ तुटायला नको, हाता वगैरे लागायला नको. आणि विसर्जन पाहायला किती गाड्या होत्या बघा ना, वरता ट्रॉफिक लागली होती, एवढे गणपती विसर्जन पाहायला लोक होती. आणि पाणी पण नदीला खूप जास्त होतं, पण आम्हाला पण थोडा जास्त ताकद लावायला लागत होती, पण मजा पण तेवढी येत होती. आज एवढ्या मूर्त्या आल्या होत्या का भयंकर लेवल, आणि मोठ्या मोठ्या त्या पण, आणि प्रत्येकाच्या मंडळाच्या. एवढ्या मूर्त्या पाहायला जी मजा येत होती ना, खतरनाक लेवल.
मोजता पण नाही आलं, एवढ्या मूर्त्या आल्या होत्या. किती मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत तुम्हीच बघा. आणि तुम्ही आलते का पाहायला ते पण सांगा. मोठ्या मूर्त्या पुलावरनं विसर्जन होत होत्या, मग त्या पण बघायला जायचो आधीमध्ये. मग काय विसर्जन पाहता पाहता तिकडे खाली एक छोटी मूर्ती आली का मग ती विसर्जन करायला जावं लागत होतं. ही जी बाप्पाची मूर्ती होती ना, ही शाडू मातीची मूर्ती होती आणि ही खतरनाक लेवल हेवी होती. कारण तिकडनं आणतानाच थोडी ओली आणली होती आणि ओली असतानाच तिला कलर वगैरे केलं होतं. आणि शाडू मातीची मूर्ती म्हणजे खूपच भयंकर लेवल हेवी असते आणि ती लगेच पाणी घेते. जशी ही मूर्ती आमच्या हातात आली ना, बापरे, खतरनाक लेवल हेवी होती, खतरनाक वजन होतं हिचं. तुम्हाला सांगतो, जशी आमच्या 6-7 जणांच्या हातात ती मूर्ती दिली ना, खतरनाक म्हणजे असं वेट पडत होतं ना अंगावर, बापरे. आम्ही समजलेलो का आमची आबाळ होणार आणि जसं जसं आम्ही मूर्तीला पाण्यात घेऊन जात होतो तशी तशी मूर्ती पाणी घेत होती. आम्ही फक्त मोजून 3 ते 4 पावलं टाकली आणि मूर्तीने पाणी घ्यायला सुरुवात केली आणि लगेच मूर्तीचं विसर्जन झालं. आणि ती एवढी हेवी होती का पुन्हा तिला पाण्यातून काढून लांब नेऊ शकत नव्हतो. मग आम्ही ती मूर्ती तिथेच राहून दिली, म्हटलं नंतर बघूया. आम्ही इकडे विसर्जन करत होतो, तिकडे पुलावरनं पण क्रेनच्या द्वारे पण विसर्जन होतच होतं. ते बघायला काय भेटत नव्हतं कारण इकडे पण भरपूर मूर्त्या आल्या होत्या ज्या आपल्याला विसर्जन करायला न्यायच्या होत्या. म्हणून आम्ही तिकडे काय आता नंतर गेलोच नाही बघायला. इकडे अजून एक मोठी मूर्ती आली होती विसर्जनासाठी. आता ती पण आम्हालाच घेऊन जायची होती, दुसरं कोणीच नव्हतं. काढले बघ, तिथं काढले आणले तिथं आवाज. इकडं छोट्या मूर्त्या विसर्जन होतच होत्या का, तिकडं लगेच खूप मोठ्या मोठ्या मूर्त्यांना पण विसर्जन करायला सुरुवात झालं. एवढ्या मोठ्या मोठ्या गणपतीचं विसर्जन पाहायला पब्लिक एवढी होती ना, का अख्खा रस्ता जाम झाला होता. पूर्ण रस्ता म्हणजे अख्खा पूल माणसांच्याच भरला होता. आणि गणपती बाप्पाचं विसर्जन पाहायला जी मजा येत होती ना, खूपच. कारण एकदम आरामात आणि क्रेनच्या द्वाराने एकदम आरामात म्हणजे मूर्ती पाण्यात विसर्जन केली जात होती, आरामात सोडली जात होती. आता तर 10-15 नाही तर डायरेक्ट 20-25 फुटाच्या मूर्त्या आल्या होत्या आणि त्या पण एवढ्या भयंकर लेवल मोठ्या होत्या ना, बापरे. विसर्जना अगोदर कानातले कुंडल आणि गळ्यातले हार काढावे लागतात आणि तुम्ही विचार नाही करू शकत, हिच्या मागे खूप मोठी मूर्ती आली होती. ही बघा किती मोठी आहे, एवढीच मोठी मूर्ती आली होती विसर्जन. म्हटलं एका मोठ्या बाप्पासोबत आपली एक मस्त वेगळी सेल्फी किंवा एक फोटो काढून घेऊया. गणपती बाप्पा तर व्हिडिओ कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरलेत तुम्ही तर लाईक करून घ्या आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. मोबाईल पाहिजे ₹1,00,000 भरून द्यायला लागतील मला. बोल ना आता बटर चढल ठेवलं वरचं बटर नाही का तेव्हा वरचं गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया वर्षी तिला सोडून गेला होती नाही गेला ना नाही गेला ते जोर आता कसं रोप नाही येणार ना.